असे अति दुष्करू त्याचा उतरावया पैल पारू हेतू तारू मुनिराया. नाथ महाराज वसुदेवाने जे नारदाला प्रश्न विचारला त्याचा विस्तार करताय सांगताय. वसुदेव नारदाला म्हणताय की मला ब्रह्मज्ञानाची इच्छा आहे आणि मला ते ब्रह्मज्ञान मला माहिती आहे माझ्या पोटी जो मुलगा जन्माला आलाय तो साक्षात ब्रह्म आहे, पण तो मला ब्रह्मज्ञान सांगत नाही. अशा प्रकारचा आहे तो माझा पुत्र श्रीकृष्ण तरी मदन सांगेची ब्रह्मज्ञान. माझा पुत्र श्रीकृष्ण मद ब्रह्मज्ञान न सांगेची. माझा मुलगा असून तो मला ब्रह्मज्ञान सांगत नाही. काय म्हणतोय तो? त्याचं उत्तर नाथ महाराज देत आहे. त्याला जर म्हटलं ना मला ब्रह्मज्ञान सांग तर तो ब्रह्मज्ञान सांगत नाही. मग काय करतोय? तुळचिवन्नी माझे चरण म्हणे बालक पूर्ण मी तुझे. मी तुमचं काय लेकरात काय सांगावं आणि माझ्या तो पाया पडतोय. म्हणून नारदा तुम्ही आला, माझं फार भाग्य उदयाला आलं आहे का नाही. आणि म्हणून मला मायेनं फसवलं, मोहात पाडलं आणि त्या मोहानं माझं सगळं भजन काय गेलं, वायाला गेलं. अशा प्रकारचं वसुदेव म्हणताय. मायेतून हे मायेचा सागर कसा आहे? माया तारे भरू माया जले भरू सागरू. हा मायेचा मोठा सागर मायारूपी जलानं भरलेला हा काय आहे? सागर आहे. भरला अशा ते दुष्करू त्याचा उतरावा पहिलं पारू हेतू तारू मुनिराया. आणि ते उतरण्याकरता तुम्ही काय व्हा? तारू व्हा. तारू 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 म्हणजे नाव आहे का नाही. तारून येणारे असे तुम्ही व्हा. बरं माऊली ज्ञानोबरायांनी सुद्धा 7व्या अध्यायामध्ये असंच वर्णन केलंय. तारू शब्द आलाय तिथं सुद्धा आहे का नाही. दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्यया मायामेवं प्रपद्यन्ते मायामेता तरंती. ते या श्लोकावर माऊली ज्ञानोबराच्या मायेचं माऊली ज्ञानोबरायांनी या श्लोकावर सगळं वर्णन केलंय की मायेचं स्वरूप सांगितलं आहे का नाही. त्या मायेला तरुण जाण्याचे कोण काय काय प्रयत्न केले ते प्रयत्न सांगितले आणि ते प्रयत्नानं ते तरले नाही तर कुठं अटकले तेही सांगितलं आणि कोण तरुण गेले हेही सांगितलं. बरोबर आहे का नाही. आणि ते तरुण जाण्याचं साधन त्यांनी कोणाच्या आधारानं केलं तेही सांगितलं. म्हणजे एकाच श्लोकात सगळं आलं, त्याच्या विस्तारात आले आहे का नाही. जवळपास 34 वव्यात सगळं आलेलं आहे ते. आता महाराजी हे माझी माया उतरवणी या धनंजया मी होई जे आया कैशी. कशी काय ताब्यात येईल माया? कशी आहे ती माया? जे ब्रह्मचाराचा आघाडा पहिल्या संकल्प जळाचा उघडा सवेची महाभूताचा बुडबुडा सानाला आहे का नाही. जे सृष्टी विस्ताराचे निवगे चढत काळ कळण्याचे निवेगे प्रवृत्ती निवृत्तीची तुंगी तटे सांडी जे गुण घनाचे निवृष्टी होय भरले मोहाचे महापुरे घेऊन जात नगरे यमनियमाची आहे का नाही. अशा प्रकारची ती माया आहे. जे देशाच्या आवर्ती दाटत मत्सराची वळसे पळत माझी प्रमदादी तळपत महामीन जे प्रपंचाची वळसे कर्माची ओढाने आहे का नाही. अशा प्रकारची ती माया नदी आहे. वळी करता ती वसाने सुख दुःखाचे सुख दुःखाचं फुरसन काय होतं तिथं करत राहत. अशा प्रकारचं रतीची या बेटा आढळती कामाची आलाता ते जीव फेन संगाता संग दिशी. जीवरूपी फेस तिथं काय व्हायला लागतात? दिसायला लागतात. अहंकाराची आचळ्या उरी मदत्रयाची आबुकळ्या जेत विषयोर्मीच्या आकळ्या उल्लाळी घेती होती. उल्लाळी घेती उल्लाळी घेती आहे ना. उल्लाळी घेती उदयास्ताचे निलोंडे पाळीत जन्म मरणाचे तोंडे जेत पाणीचं भौतिक बुडबुडे शानी होती समूह होई ब्रह्माशी गिळताती धैर्याची आवश्यक गोड वर्णन आहे तिथं आहे का नाही. ते तर देवळे होत वळसे अज्ञानाचे भ्रांतीचे खडळे रेवले असतेचे अवगाळे रंगगुणाचे खल्लाळे स्वर्गो गाजे तमाचे धारशे वाल सत्वाचे स्थिरपण जाड किंबहुना हे दुवार माया नदी. फार काय सांगू माऊली म्हणताय खूप जाड एक माया नदी
खूप आले पुनरावृत्तीचे आता उभरे धर्मती सत्य लोकी त्या माया नदी कोणाला घातले इथून पुढे याचा विस्तार इथून लोक माया नदी कशी तयार झाली जन्मली कुठून त्यातले मासे कोण त्यातल्या मगरी वगैरे वगैरे ते सगळं काय आलं सांगितलं आहे का नाही त्यातले लोटके कोणते आहे का नाही त्यात कोणता पाऊस पडतो म्हणजे त्या नदीला पूर सगळं वर्णन आहे त्याच्यात इथून पुढे माऊली जनावर सांगतायत कुठं कुठं ही गेली माया पुनरावृत्तीची उभे धर्मवती सत्य लोकीची हुडी मोठी मोठी गुरु पाळली या नदीनं ब्रह्मदेवाचा सत्यलोक सुद्धा काय करून टाकते ही माया नदी पाडते गाय गडबडते धोंडे ब्रह्म गोळकाचे त्या पाण्याचे निवहिलेपणे आजरी न राहते व पाने ऐसा मायापूर हा कवने तरी जे लगा आता सांगा या मायापुरातून कोण करून जाणार आहे कोण करून जाणारे माऊली जनावर म्हणतात येथ एक नव लावो जो जो तिचे तरुण पावो तो अपावो होय ते आई आता इथून पुढे कोण करून जाण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना कसा काय झाला अपाय झाला तो उपायच अपाय झाला करून जाण्याचा उपायच काय झाला अपाय झाला ते इथून पुढे सांगताय एक स्वयंबुद्धीच्या बाई निघाले तयाची शुद्धीची नाही एक दानिवेच्या डोई गरवेची गेली एकी वैश्याचे जाळ बांधिले मग मन्मथाची एक आशे लागले ते विषय मगरी सांगितले चढून या आता वार्धक्याचा तरंगा हात दुखायले पाय दुखायले वार्धक्य म्हणजे म्हातारपण वार्धक्याचा आहे की नाही माझी मती भ्रंशाचा जरंगा तिने कवळ जाती पैगा चौकडे आणि शोकाच्या करा उपडत हाय हाय काय होतं तू खाल्लं रे आम्ही आता दूध मिळणं शोकाच्या करा उपडत दन शोकाच्या कडेला जाऊन काय करतात आपटतात त्याला उरेल हाय हाय मागे होईल का उरेल काय राहणार आहे मागे दन या एकदा शोकाल की लगेच ते एकदा आम्ही काय केलं आम्ही कशा केलं धनादन 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 हे काय ते म्हाताऱ्या माणसाचा एकच हरिपाठ चालू राहतो काय होतं कसं झालं काय या माऊली ज्ञानवर सांगतात शोकाच्या करा उपड धनादन धना क्रोधाच्या आवर्ती दाटत क्रोधाच्या दातून लोट येतात राग येतो ना महाराज पण काय चालते क्रोधाच्या आवर्ती दाटत आपदा किती तुम्ही जर उधावला ताई बसल्या जागी काय करणारी आहे का नाही अशा प्रकारे मग दुःखाचे निबरबटे बोंबले पाठी मरणाची रेवले काय चुकलंय का ते आहे का नाही मरणाचे ऐसे कामाचे कासे लागले ते गेले वाया एका शब्दात सांगितलं जनावरांनी ते गेले वाया मग दुसऱ्यांनी काय केलं काही कामाच्या याच्यात वायाला गेले म्हणून एके याच्याने क्रियेची पेटी बांधिले आपुले पोटी बांधणी घातली पोटी ते स्वर्ग सुखाच्या कपाटी शिरकोणी दिले ते कुठपर्यंत गेले स्वर्गापर्यंत तिथल्या त्या कपाटीतच हडकली किती बांधून निघाली होते यज्ञाची त्या गोपडे बांधले तर पलीकडे जाऊ पण कपालीत अडकली सांगड कपालीत गेली आणि मग काय होणार आहे महाराज ते तिथं अडकले आणि महाराज स्वर्ग येती मोक्ष लागायचे असा केला कर्म बाया असा भरवसा परी पडिले ते वळसा विधी निषेधाच्या एक विधी निषेधातच गेले हे करेंगे वो करेंगे ये नहीं आता क्या हे करू ते करू विधी निषेधाच्या नका पडू घरी झालं यमपुरी भोगावया तो कोपाराय म्हणतात विधी निषेधातच गेले विधी निषेधाचं देवच आहे माणूस कशा करता सांगितलं मी हे महत्वाचा विषय विधी निषेधाचं वज कसं आहे एक संन्यासी बघा तो खूप विधी निषेध करायचा खूपच बारीक मला खाताना पिताना विधी पाळायचा तो गंगेत गेला आणि गंगेत त्याला काय केलं आचमन घेतलं आंघोळ करायच्या अगोदर आचमन घ्यायचं मग आचमन घेतलं आणि ते पाणी घेतलं पिलं आणि मग त्याच्या लक्षात आलं की या पाण्यात भाताचा शीत गेलाय मला भाताचा शीत कोणाचा कशाचा असेल तेरवीचा भात असेल का दहाव्याचा असेल तर दहावी गंगेवर राहतात दहाव्याचा असेल कशाचा कोणाच्या घरचा असेल म्हणजे चला पाहत गेला पाहाल तर पोरी एक बाई भांडे घालते त्याला विचारायच्या बाई तू कोण्या जातीची तू कोण्या धर्माची ते भात कशाचा आहे असं विचारायचं त्याला त्याच्या लक्षात आलं या भांड्याचाच भात येतो ते तिसरीच भांडे त्या बाईला वाटलं बरं झालं संन्याशाला तिच्या मनात एक प्रश्न होता तिने याच्या आधी तिचाच प्रश्न विचारला ती म्हणे बाबा म्हणे काय मी म्हणे मुस्लिम आणि मी केले म्हणे हिंदूशी लग्न आणि आम्हाला झालंय म्हणे पोरग त्याचं नाव राम ठेवू का रहीम ठेवू मला तू नाव जाऊ दे मी आता फाशी घेऊ का एड्रेस ठेवू तितकं सांग कारण धर्म विचारायला गेलो तर वर्ण संकटच निघाला डायरेक्ट
विधी निषेधाचे नका पडू बरी. तुका म्हणे विधी निषेधाचे डोही पडिले नाही देव कधीच त्यांना काय मिळत नाही, देव कळत नाही आपल्याला. ते विधी निषेधातच काय होऊन गेले गेले आहे का नाही. जेथ वैराग्याचे नाव न गे मग वर्णन करताय. वैराग्याचे नाव जिथं घुसतच नाही, ते पाणी पाहूनच नाव टाकीत नाही वैरागी. तो करे नावडी नाव टाकीत नाही. वैराग्याचे नाव न गे आहे का नाही. विवेकाचा धागा न लागे, विवेकाचाही धागा संबंध तिथं लागत. वरी काही तरो योग्य तरी मी पाहिजे. कदाचित योगानं योग करून इथून काय होऊ शकतात तर पण विपाय कदाचित एक अर्धा असं तिथं होतं. मग महाराज ऐसे तरी जीवाचे अंगवणे हे माया नदीचे तरणे हे कायसा सारखे बोलणे म्हणावे पा. आपल्या सामान्य जीवाकडून माया नदीतून तरुण जाणं हे कशासारखं म्हणावं. जरी आपत्य शिळा व्याधी कळे साधूशी दुर्जनाची बुद्धी की रागी सांडी रिद्धी आली साची हे दृष्टांत दिले. जरी चोरा सभा दाटे योशी जरी तेच जरी सोबत अथवा मीना गळू घोटे ना तरी भेडा उलटे व्यवस्थित जरी पाडस वागरू करांडी का मुंगी मेरोळी वलांडी तरी मायेची पहिलं खडी देखती जीव. हे झाले दृष्टांत. म्हणून का आपण स्वतः जे तैशी सकामान जिनवे वनिता तैशी मायामय हे सरिता न तरवे जीवा. आता या सांगितलं न तरवे जीवा करणारच नाही का. सहज तरेली एकची लीला तरले जे सर्व भावे मज भजले तया आईनीच खडी सरले. आणि कड्याच कडी ते पलीकडे जायची गरजच नाही. ऐका नाही. भवनदी नवतीशी आईशी झाली कोरड्याची झाली नसलीच नाहीच झाली ती आईनीच खडी आहे. पण मग ती भक्ती करत असताना त्यांनी मनान केली का हे महत्वाचा मुद्दा आहे. भक्तीचं साधन आहे. येते एकची लीला. लीला म्हणजे कौतुकानं सहज खेळता खेळता तरली लीला तरली. कोण जे सर्व भावे मज भजले. सर्व भावे म्हणजे मज भजले. बर ठीक आहे. मनात मग ते सहज तरले पण ते मनान केली का भक्ती त्यांनी. मग इथं सांगते जया सद्गुरु तारू पुढे. त्याला कोण कोण हे समोर चालणार. सद्गुरु सद्गुरु सद्गुरु. महाराज भक्ती याच्यातून पुढे नेते. पण ज्ञानोबरायाच्या मागे जावं लागतं, तुकोबरायाच्या मागे जावं लागतं, नामदेव महाराजाच्या मागे जावं लागतं. मला असं वाटतं म्हणण्यानं तरुण जाणार नाही. असं तरुण जाणार नाही. सद्गुरु तारू पुढे कसे आहे ते जे अनुभवाचे काशे गाडे त्यांना अनुभव आहे त्याचे. कोण्या मार्गाने गेल्यावर काय होतं मदत अडचणी कोणत्या येतात. खूप वेळा महाराज त्यांना ते रस्ता त्यांनी पाहिलेला आहे. त्या रस्त्याच्या तिथं पोहोचलेले आहे आणि पोहोचून आपल्याला नियाला आले. तिथं पोहोचून पुन्हा वापस आले कशाला. लहान लेकर काही संघातल्या नदील पाणी असतं तसे आणि माणसाला म्हणतो काही समाभियानी जाऊन येतो. कुठं गटा आहे कुठं काय आहे कुठं काय पलीकडून जाऊन येतो आणि मग त्याच्या मागं जाऊन आल्याच्या गेलं तर आपल्याला अडचण येत नाही. म्हणून काय जया सत्य जया आत्मनिवेदन तरांडे आकळले अशा प्रकारचे जे सद्गुरू आहेत आणि ते सद्गुरू पुढे असल्यावर मनात कुठली अडचण येत नाही. आणि म्हणून वसुदेव म्हणतायत मग काय त्याचा उतरावया पहिला पार होय तू तारू मुनिराया. तू तारू होय तुम्ही आम्हाला तरुण येणारे व्हा. ठीक आहे नाही. तुम्ही तरुण येणारे व्हा कारण तुमच्याशिवाय दुसरं कोणी आम्हाला तारून नेऊ शकत नाही. याचे तुकोबारायचे म्हणतात किती मोठे महाराज मायेचं झालं. ब्रह्मदेवा पार अनुलंगवे सामर्थ्य. ठीक आहे. करिता विचार त्वहा दृढ संसार ब्रह्मात्मिका पार अनुलंगवे सामर्थ्य. हे आदि पुरुषाची माया ब्रह्म्या ही नयेची आया म्हणून भुलविला ऐके राया संजय म्हणे ब्रह्मया ही नयेची आया. आहे का नाही. ज्याने संग्रामी अर्जुन केला निवात गावताचा ठाव फेडीला तो अर्जुन मोहे गवळीला क्षणा माझी एका क्षणात अर्जुन का सामान्य होता. याचे सकळ जलक्षार माझी सावजे अनिवार एक एक चराचर गेलेले साचरण्याची शक्ती याचे सकळ जलक्षार या संसार रूपी सागराचं सगळं पाणी खारट आहे आणि माझी सावजे अनिवार. खूप महाराज शत्रू आहेत माझा
सावजी सावजी म्हणजे शत्रू सावज नाही का नाही? खूप आहे, खूप मोठे मोठे एके चराचर गिळले एकानं महाराज शत्रू सामान्य हिंस्र पशु आहेत काय एका कामानं आग लावली तर महादेव गांजली काय राहिले गिळायचं आता भगवान शंकराच्या कामानं आपल्या ताब्यात घ्यावं एकच कामी आहे महाराज कामवत झाला क्रोधवत झाला आहे का नाही लोभवत झाला मत्सर ते एकच कोणता एक असला की तो त्याला नाश करायला काय झाला पूर्ण झाला काही अडचण नाही चराचर गिळले आपल्या शक्तीनं खरोखर लाटावरील लाटा अचाट लाटा मोहाच्या अति दुर्घटा आदळते अविवेक